हॅलो हॅलो. स्वर्गीय दिबा पाटील चषक. हां नाही थोडं बाजूला ना. स्वर्गीय दिबा पाटील चषक 2021 शिवतीर्थ क्रिकेट मैदान वाशीगाव येथील टुर्नामेंटमध्ये क्वार्टर फायनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. राईट बौद्ध विकेट आमच्या बाजूने पहिला चेंडू भिरकावून मारलेला चेंडू जातो तो ऑन साइडला सरळ सीमा पार 6 धावांसाठी पहिला खणखणीत शॉट. आय एम सॉरी कॅच आहे ऑन द बाउंड्री लाईन. कॅच घेताना दिसतात इथून आम्हाला दिसत नाही ऍक्च्युली पण पहिला गडी बाद झालेल्या पहिल्या चेंडूवर गणेश कदम यांनी चांगला झेल घेतलेला आणि पहिला गडी इथं बाद झाल्या पहिल्या चेंडूवर मात्र एक जबरदस्त हादरा आपला पाहायला मिळतो आपल्याला. पहिल्या चेंडूवर सिद्धू मात्र आउट होऊन बाद होऊन पॅव्हेलियन मध्ये जाताना दिसतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येताना दिसतोय तो दुसरा फलंदाज आहे कौस्तुभ. 1 विकेट फॉर नो लॉस विदाउट स्कोरिंग 1 विकेट इथं पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा दुसरा गडी येताना दिसतो तो लेफ्ट हँडर बॅट्समन कौस्तुभ टेकिंग स्ट्राइक फ्रॉम द अंपायर साहिल टेकिंग स्ट्राइक फ्रॉम द अंपायर and once again right on the wicket pan the pavilion and this ball, yes he hammered that ball over the head of the bowler. One bounce going to the boundary line over the pace for the 4 run. good looking shot it is. एक जबरदस्त शॉट खणखणीत चौकार पाहायला मिळतो आपल्याला आणि 4 धावांनी आपलं खातं उघडतोय संघ खातं उघडतोय आणि त्याचबरोबर 4 धावा 1 गडी बाद 4 अशी आणि ह्या टुर्नामेंट मधला फक्त 4था चौकार आहे असं आम्हाला सांगतात आमचे सहसमालोचक रोहित. आणि खरोखरच एक जबरदस्त ग्राउंड इथे पाहायला मिळते. ह्या ग्राउंडवर मात्र एक मोठी कश्मकश करावी लागते. छोट्या धावसंख्येला मात्र इथे फार मेहनत करावी लागते हे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो साहिल. राईट हँडर right hand ball right arm over the wicket from the pavilion and this ball to Sahil. This ball oh it was too much high. वाईट डिक्लेअर्ड बाय अंपायर आणि अशा पद्धतीने एक अजून एक्स्ट्रा चेंडू मात्र इथं टाकावा लागेल. एक एक्स्ट्रा धाव इथं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा कारण एक एक्स्ट्रा चेंडू त्याचबरोबर एक डी झोन मध्ये चेंडू गेलेला आहे आणि एक एक्स्ट्रा धाव पण पाहायला मिळते. त्याचबरोबर 2 धावा आणि पहिला चौकार आणि 6 धावांची अशी भर पाहायला मिळते. ह्या संघाचे 6 धावा झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक जबरदस्त ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच सुनियोजित अशा इथे क्रिकेटची ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय दिबा पाटील चषक 2021 वाशीगाव येथील शिवतीर्थ मैदानावर खेळवण्यात येताना ही क्वार्टर फायनल पुन्हा एकदा आमच्या बॉलिंग मार्कवर इथे पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँडरसाठी पुन्हा एकदा खणखणीत शॉट इथे पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये विकेट किपर पाठीमागे जाताना दिसतो. 1 धाव मात्र इथे काही केल्याने मिळते त्यांना सहजगत्या आणि त्याचबरोबर एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या हलताना दिसते. काही का असेना पण धावफलक हलताना दिसतोय. तो धावफलक झालेला आहे तो 7 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कप्तानाने. आपण पाहू शकतो इथे स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षक डीप स्कोअर लेग इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड विकेट आहे लॉंग ऑन अशी क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळते. नियर द हायवे लाईन आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट टू कौस्तुभ. वन्स अगेन वॉन्टेड टू हिट दॅट बॉल मिस इट कम्प्लिटली. विकेट कीपर गॅदर दॅट बॉल नो डॅमेज डन ॲट ऑल. गुड बॉलिंग इट इज. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या ओव्हर मधले आणि आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत ह्या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद केलेला होता. त्यानंतर मात्र चांगली सलामी इथे देताना दिसत होता तो कौस्तुभ. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट जोरदार मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न फसलेला प्रयत्न आउटसाइड ऑफ्टमचा चेंडू मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि फळी यांचा कोणत्या प्रकारचं मेचकूट जमलं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला आहे आणि अशा पद्धतीत पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2
डॉट बॉल आर देअर. पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर 7 धावांवर आतापर्यंत सीमित स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला ढकलून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. विकेट किपर जाऊन तिथे पिकअप करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव आणि 1 धावेने मात्र इथे धावसंख्या 8 धावा झालेल्या आहेत त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 ओव्हरची मॅच आहे. ह्या 2 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय संघ ते बघायचंय. परंतु दरम्यान मात्र पहिली ओव्हर खरोखरच एक चांगली ओव्हर म्हणावी लागेल. एक चौकार खाऊन सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसत होता तो गोलंदाज प्रशांत. आणि आता मात्र पुन्हा एकदा दुसरी ओव्हर घेऊन येताना दिसतोय तो गणेश. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रॉम द पॅव्हिलियन एंड. बॉलिंग टू कौस्तुभ दिस टाइम. कौस्तुभ wanted to hit that ball. He hit toward the mid-on area. Fielder is there, one only. With this one, score is moving toward the 9 runs. आपको इक्का दुक्का रन से नहीं काम चलेगा. ये 2 ओवर का मैच है. आपको अगर स्कोर अच्छा करना है, फाइटिंग स्कोर करना है, तो बड़े शॉट खेलने पड़ेगी. चौका या छक्का मारना पड़ेगा, तब भी आपका स्कोर अच्छा बन जाएगा. क्योंकि इस स्कोर से अगर आप इक्का दुक्का जाओगे तो बहुत ही मुश्किल हो जाएगी. जहां तक देखा है क्रिकेट की इस परिभाषा के अंदर, अगर आपको मैच जीतना है तो कम से कम इस 2 ओवर के मैच में 24 रन आवश्यकता है. अच्छा स्कोर इसे माना जाता है. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद और इसे घुमाने की कोशिश की थी. लेग साइड की बॉल थी और डी क्षेत्र के अंदर 1 रन यहां पे देखने को मिल रहा है. इसी 1 रन के साथ में आई एम सॉरी डॉट बॉल. हाँ 40+ के जो जाने माने खिलाड़ी विनोद दिवेकर जो है, उनके सुपुत्र यहां खेल रहे हैं, साहिल दिवेकर. और कौस्तुभ जो है विजय म्हात्रे, हरपन मौला खिलाड़ी बेलापुर के जो ऑलराउंडर है, उनके सुपुत्र यहाँ पे नॉन स्ट्राइकर इनके ऊपर खेल रहे हैं. तो 40+ की तरह यहाँ पे यंग क्रिकेट का जो बोलबाला देखने को मिल रहा है. राइट मोदी की ये गेंद फिर से मारने की कोशिश की. ओहो, और ये कॉट बिहाइंड द विकेट यहाँ पे देखने को मिल रहा है. इसी तरह से ये विकेट का पतन होता हुआ दूसरे विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. इसी तरह से गणेश ने एक विकेट को लपक लिया. पहली ओवर के ऊपर 1 रन, दूसरी गेंद के ऊपर डॉट बॉल, तीसरी गेंद के ऊपर विकेट लपकाया उन्होंने. इसी के साथ में अब देखते देखते बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए 9 रन अभी तक दे दिए हैं यहाँ पे. लेकिन 9 रन में 2 विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. 9 रन 2 विकेट, काफी खराब बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिल रही है. फिर से तैयार है खेलने के लिए स्वप्निल. राइट आर्म ओवर द विकेट. स्वप्निल को घुमा दिया. स्वप्निल ने देखना है गेंद जा रही काउ कॉर्नर की दिशा में. बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे देखने को मिल रहा है. बहुत ही तालमेल के साथ में एक फील्डर थे, उन्होंने बाउंड्री लाइन के ऊपर अपनी छलांग लगा के ऊंचाई जो थी उसको कम कर दी. जो 6 रन जा रहे थे उसको रोक लिए. देखना क्या बढ़िया कैच देखने को मिल रहा है. और बाजू में एक बड़े दूसरे खिला फील्डर थे, उन्होंने उसे लपक लिया. और इसी के साथ में ये विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. और इसी के साथ में तीसरे विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. लगातार बैक टू बैक 2 विकेट्स आर देयर. वेरी पोर बैटिंग बाय बेलापुर. नाउ दे वांटेड टू हिट 6 and 4 runs. 2 ball remains are there only. सिर्फ 2 गेंद शेष है इस इनिंग की. और इस इनिंग में कहां तक स्कोर लेके जाते हैं बेलापुर की टीम, ये देखना बड़ा रोमांचकारी होगा. क्योंकि इस 2 गेंद के ऊपर पूरा निर्भर करता है इस मैच का खेल. राइट आर्म ओवर द विकेट. फिर से ओहो, क्या बात है. बढ़िया गेंदबाजी. मिडिल स्टंप पे गेंद थी, हल्की सी टर्न होते हुए बाहर निकल गई. ऑफसाइड की दिशा में मारना चाहते थे खिलाड़ी, बीट हो गए वहां पे विकेट कीपर के दास्तानों में गेंद. और इसी के साथ में ये एक और डॉट बॉल निकलता हुआ. काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गणेश. अपने लय और लाइन और लेंथ के साथ में सट गोलंदाजी करता हुआ ये खिलाड़ी अभी तक 1 रन दिया है और 2 विकेट दिए हैं. और आखिरी गेंद लेके जा रहे इस ओवर की, इस इनिंग की, इस अपने इनिंग की. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. राइट मोद विकेट हमारी ओर से. फिर से ये गेंद
घुमा दिया, उठा दिया, गेंद आ रही है पे आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन। बहुत ही बढ़िया शॉट, देखने लायक। देखते देखते आंखों का जो आंख मिचौली करते हुए गेंद चली गई आउट ऑफ द 6 बाउंड्री लाइन फॉर 6 रन। 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 16 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी। खरोखरच एक जबरदस्त आपण पाहू शकतो, ज्या ज्या वेळेला मॅच टाय होते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि त्यावेळेला मात्र एक एक ओव्हरची मॅच असते, त्यावेळेला जी कश्मकश पाहायला मिळते तशीच कश्मकश आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरोखरच एक जबरदस्त क्रिकेटच्या ह्या हंगामध्ये खरोखर एक चांगलं इथे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। खरोखरच एक उत्कृष्ट ग्राउंडची सजावट इथे करण्यात आलेली आहे। खास करून मी म्हणेन हिरामन पाटील, गुड्डू, गॅरो आणि संपूर्ण त्यांच्या सहकार्याने ह्याचं श्रेय जातं, कारण त्यांनी जीवापाड मेहनत करून ह्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र खरोखरच ग्राउंडची सफाई, त्याचबरोबर ग्राउंड क्लिनिंग करून त्याचबरोबर ह्या ग्राउंडला सजवण्याचं काम केलं। ते एक खरोखर वाखाणण्यासारखं काम आपल्याला पाहायला मिळतं इथे। आणि त्याचबरोबर ह्या 2 दिवस चाललेल्या ह्या टुर्नामेंटमध्ये आजचा शेवटचा फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसामध्ये मात्र खरोखर एक उत्कृष्ट अशी क्रिकेटची सांगता होताना दिसते। त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते, ते इथे शिवतीर्थ क्रिकेट ग्राउंड वाशी येथील ह्या मैदानावर। आणि फक्त 15 धावा इथे फळकावर लागलेल्या आहेत। 16 धावांचं असं आव्हान ठेवलेलं आहे ते बेलापूर संघाने। इथे मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, शेवटच्या चेंडू पडेपर्यंत काही घडू शकतं, कारण इथे आपण कालपासून पाहिलेलं आहे की ह्या मैदानामध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सुद्धा 39-40 धावा काढताना घाम फुटलेला दिसला होता। समोरच्या प्रत्येक टीमला मात्र इथे मेहनत करावी लागली होती आणि खरोखरच धावा मात्र करणं कठीण होत होतं। आताच आपण पाहिलं ह्या मॅचमध्ये जो चौकार मारला तो या संपूर्ण स्पर्धेतला 4था चौकार होता, असं माझे सहयोगी रोहित यांनी सांगितलं होतं। खरोखरच एक जबरदस्त असं इथे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगला क्रिकेटची सांगता इथं होताना दिसणार आहे। आजचा फायनलचा दिवस आहे आणि ही क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये बेलापूर आणि नेरूळ दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे पाहायला मिळतात आणि त्या 2 संघांमधला एक सामना जो आहे तो एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि तिथे एक आपण पाहू शकतोय की छोटा क्रिकेटर आपण एक आपलं क्रिकेटचं कौशल्य इथे पणाला लावताना दिसतोय। खरोखरच एक जबरदस्त क्रिकेटच्या प्रति प्रत्येक खेळाडूंना लहान मोठे थोर आज मी आहे बघतोय आणि खरोखरच आपण पाहू शकतोय की आज यंग क्रिकेटची इथे टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। 40+ टुर्नामेंटचं हे एक ग्राउंड आपण पाहतोय की त्यांनी इथे सजवलेलं ग्राउंड आहे। आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि एक रायझिंग डिलिव्हरी होती, त्याला मारण्याचा प्रयत्न, चेंडूनी कट घेऊन चेंडू गेलेला आहे तो लेग साइड डिक्लेअर्ड आहे आणि डी झोन मध्ये गेल्या कारणाने 1 धाव मात्र इथं पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर डी झोन मध्ये 1 डिक्लेअर्ड धाव आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर 1 धाव इथे एका धावेने संघाने आपलं खातं उघडलेलं आहे, बिनबाद 1। आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे ती येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये। 11 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते। खरोखरच एक अटीतटीचा सामना, दोन्ही संघांसाठी विजयाची संधी। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा हा चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, चेंडू विसावलेला पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ह्या डॉट बॉलनी मात्र पुन्हा समीकरण आपल्याला पाहिलं तर 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी। आपण पाहू शकतो 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला इथं पाहायला मिळत आहेत, 4 क्षेत्ररक्षक इथे ऑन साईडला, 3 क्षेत्ररक्षक त्यापैकी मात्र बाउंड्री लाईनला तैनात करण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू उचललेला आहे चेंडू, बघूया नो मॅन्स लँड मध्ये ते चेंडू, 1 धाव घेतलेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही आहे। अहो हा ना करताना मात्र इथे खरोखरच धाव काही घेतलेली नाही आहे, परंतु इथे मात्र 1 धाव मात्र मिळालेली। एका धावेने मात्र धाव संख्या वाढ झालेली आहे, 2 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या आहेत।
9-14 असं समीकरण. पुन्हा एकदा चेंडू राईट बोध विकेट पुन्हा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे सरळ गोलंदाजीच्या हातामध्ये. इथे मात्र फिल्डिंग करताना थोडासा फसलेला आणि एक धाव मात्र इथे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं आपल्याला. आणि अशा पद्धतीत एक धाव, एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा फळकावर लागलेल्या आहेत. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. 8-13 असं समीकरण. दोन्ही संघांना समसमान अशी संधी पाहायला मिळते. कोणाच्या गळ्यात मात्र विजयश्री माळ जाते ते पाहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल दिवेकर राईट मोद विकेट आमच्या पॅव्हिलियनच्या दिशेने सज्ज होतोय. तो फलंदाज तिथे विशाल. आज मात्र वधून राजांनी थोडीशी मेहरबानी केलेली आहे. पावसाचा जोर मात्र रिमझिम पाऊस मगाशी होता, आता मात्र पाऊस थांबलेला आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा पाऊस असो की ऊन असो, एक मजा क्रिकेटची जी आहे ती इथे ह्या ग्राउंडवर आपल्याला बघितलेली आहे. आपण प्रत्येक खेळाडू खेळताना कशा पद्धतीने खेळतो ते पण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, पुन्हा चेंडू विसावलेला आहे तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा पद्धतीत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच चांगली टिच्चून गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य देताना दिसत नाहीये तो इथे साहिल दिवेकर. खरोखरच आपल्या वडिलांचे विनोद दिवेकर ज्या पद्धतीने एक गोलंदाज, एक श्रेष्ठ गोलंदाज बेलापूर संघातून गोलंदाजी करताना नेहमीच दिसतो, तसाच गोलंदाजी करताना दिसतो त्यांचा सुपुत्र साहिल. राईट बोध विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसलेला प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. व्हॉट अ गुड बॉलिंग बाय दिवेकर, साहिल दिवेकर. आणि इथे मात्र फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या, 3 धावा दिलेल्या त्या या ओव्हरमध्ये. आणि येणाऱ्या फक्त 6 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आपल्याला, आय एम सॉरी 16चं टार्गेट आहे. 6 चेंडू आणि 13 धावांचं टार्गेट इथे पाहायला मिळते. खरोखरच एक उत्कृष्ट गोलंदाजी साहिल दिवेकर यांची. मी मागच्या 2 वर्षापूर्वीचं क्रिकेट टुर्नामेंट होती घणसोली येथे, 40+ फायनलची मॅच होती. घणसोलीचा एक मोठा तगडा संघ खेळत होता आणि शेवटच्या एका ओव्हरमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना विनोद दिवेकर गोलंदाजी करत असताना मात्र एक टिच्चून गोलंदाजी केली. त्याने 7 धावा मात्र काढून दिल्या नव्हत्या आणि त्यावेळेला मात्र बेलापूरचा संघ जिंकला होता. असा हा विनोद दिवेकर, एक उत्कृष्ट गोलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू बेलापूर संघाचा. त्याचाच सुपुत्र मात्र इथं साहिल दिवेकर यांनी सुद्धा त्याच्याच लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी करताना दिसत होता. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 3 धावा फक्त दिलेल्या आहेत साहिल यांनी. आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल ते बघायचंय. एक जबरदस्त असं क्रिकेट इथे पाहायला मिळणार आहे. काहीही घडू शकतं, काही होऊ शकतं ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये. एनिथिंग कॅन हॅपन ऑन द ग्राउंड ऑफ क्रिकेट. आपण नेहमीच म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. तसंच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नोबडी कॅन प्रिडिक्ट अबाउट द क्रिकेट. क्रिकेटला या परिभाषेमध्ये कोणीही ह्याचा अनुमान करू शकत नाहीये. इव्हन एका ओव्हरमध्ये गॅरी सोबर्स यांनी 6 मारले होते. पुन्हा त्यानंतर युवराज सिंग यांनी सुद्धा 6 षटकार मारले होते. स्वतः रवी शास्त्री यांनी 6 षटकार मारले होते. काही घडू शकतं. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, जोरदार शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे, 2 क्षेत्ररक्षक पलटाना दिसत आहेत. चेंडू हवेमध्ये, एक धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो शेवटच्या मोमेंटला मात्र इथे चेंडू गॅदर करता आलेला नाही बॉलर याला. अन्यथा इथे मात्र विकेट गेली असती, एक धाव मात्र वाचली असती. परंतु इथे 2 धावा पाहायला मिळतात आणि 2 धावांनी मात्र पुन्हा एकदा समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ते 5 चेंडू आणि 11, 5-11 असं समीकरण. एक जबरदस्त, एक ऍक्शन पॅक मॅच आपल्याला पाहायला मिळते. ह्या मॅच मधून जो कोणी जिंकेल तो मात्र सेमीफायनल साठी पुढे, ही क्वार्टर फायनल आहे. ओके, सेकंड राऊंड, त्यानंतर मग क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सिद्धू कोळी. राईट आर्म राऊंड विकेट. अहो, इथे चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतं. अंपायरचे हात रुंदावताना आमच्या बाजूने एक वाईट करार केलेला आहे. इथे ह्या शेवटच्या क्षणी मात्र वाईट आणि नो बॉल हे फार महागात पडणार आहेत गोलंदाजाला आणि आपल्या ह्या टीमला. मात्र ह्याची त्यांनी दखल घ्यायची आहे. आणि आता मात्र एकच चेंडू आतापर्यंत झालेला आहे. 2 धावा ह्या ओव्हरमध्ये गेलेल्या आहेत आणि आता मात्र समीकरण झालेलं आहे ते
5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लोअर डिलिव्हरी म्हणावा लागेल तसा खाली राहिलेला आहे चेंडू. इथे मात्र चेंडू आणि फळी यांचं कोणत्या प्रकारचं मेचकूट जमलेलं नाही. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे आणि अशा पद्धतीत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र 4-10 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. चौकार किंवा षटकारांची आवश्यकता ह्या 4 चेंडूंमध्ये. आणि जर मॅच जिंकायची असेल एक मोठा फटका यावा लागेल. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. अहो पुन्हा एकदा स्वैर गोलंदाजी पाहायला मिळते. हात रुंदावताना अंपायरच्या आमच्या बाजूने आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा एक वाईट करार करताना पुन्हा एकदा एक मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल ह्याची नोंद घ्यायची गोलंदाजांनी. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ट्रॉम्बे कॅप्टन आपण रेडी राहायचंय टॉस उडवण्यासाठी. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट आमच्या बाजूने. इथे हा चेंडू इथे जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा फसलेला प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू आणि पंखा एक मात्र डी झोन मध्ये एक धाव मात्र मिळालेली. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना दिसतोय. आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. 3 गेंदे शेष है, 8 की दरकार है. कौन जीतेगा कौन हारेगा ये तो अब वक्त बताएगा. लेकिन क्रिकेट की इस परिभाषा के अंदर कुछ भी हो सकता है. आखिरी गेंद गिरने तक कुछ भी कह नहीं सकते हैं. क्या हो सकता है. कंपलसरी चेस है. राइट आर्म राउंड विकेट. ये गेंद ओहो हो खोल के मार दिया, उठा के मार दिया. गेंद जा रही वहां पे बाउंड्री लाइन की दिशा में. देखना है वहां पे फील्डर है. 1 रन तो मुकम्मल कर दिया. दूसरे रन के लिए दौड़ पड़े. दूसरी रन पूरी कर दिए. देखना है तीसरी की गुंजाइश है या नहीं है. देखते देखते तीसरी के लिए दौड़ पड़े. दोनों बल्लेबाज और मुकम्मल कर दिया. क्या बात है. बढ़िया डाइव लगा दिया आखिरी एंड तक. ओहो क्या बात है. हम देखते हैं जैसे कि हमारे इस इंटरनेशनल क्रिकेट के अंदर बहुत ही बढ़िया दौड़ लगाई उन्होंने. ये देखिए थ्रो तो कर दिया है नॉन स्ट्राइकर इनके ऊपर, लेकिन देखते देखते डाइव लगाने की कोशिश की उन्होंने. बल्लेबाज ने आखिरी एंड तक गिर पड़े लेकिन वो पहुंच गए वहां पे. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रही है. जैसे कि विराट कोहली, रविंद्र जडेजा, सुरेश रैना जिस तरह से गेंद रनिंग बिटवीन द विकेट करते हैं उसी तरीके रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली यहाँ पे. और मला स्कोर सांगना. 5 रन की गुंजाइश है जीत के लिए. 2 गेंद और 5 की दरकार जीत के लिए. बहुत ही बड़ा कशमकश यहाँ पे देख रहा है. देखते देखते अब बहुत ही मजा आ रहा है इस गेंद के अंदर. 2 गेंदे 5 रन. ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप की वाइड गेंद को लेकिन मार दिया उन्होंने. 1 रन तो मुकम्मल कर दिया. लेकिन अब देखना है आखिरी 1 गेंद 4 रन की आवश्यकता. 1 गेंद 4 रन की आवश्यकता. आपको मालूम होगा निधास ट्रॉफी के अंदर जब वहां पे हमारे विकेट कीपर 1 बॉल 5 है 4 है बेटा. रन घेतली. आखिरी गेंद के ऊपर 4 की गुंजाइश है जीत के लिए. हमें मालूम है आखिरी गेंद के ऊपर हमारे करावे के मनोज मात्रे जो बेला 40+ के माहिर क्रिकेटर, एक जबरदस्त हरपन मौला क्रिकेटर है, सिक्सर मैन, जिन्होंने आखिरी गेंद के ऊपर महापे में क्रिकेट की टूर्नामेंट थी उस टूर्नामेंट के अंदर आखिरी गेंद के ऊपर 6 लगाई थी. निधास ट्रॉफी में हमारे विकेट कीपर रह चुके थे उन्होंने दिनेश कार्तिक. उन्होंने भी आखिरी गेंद के ऊपर 6 मार के निधास ट्रॉफी को अपने कब्जे में कर लिया था. उसी तरह से ये जो रिकॉर्ड है आखिरी गेंद के ऊपर 6 या 4 मारने का जो रिकॉर्ड है ये काफी रिकॉर्ड चल रहा है. जहां तक देखा जाए कि हाँ बोल हीरा. बेस्ट बैट्समैन के लिए एक बैट का यहाँ पे इनाम रखा गया है. राइट आर्म के लिए गेंद और ये आउटसाइड ऑफ स्टंप की गेंद. देखना है अंपायर की तरफ. हम देख रहे हैं वाइड करार कर दिया. क्या बात है. ये इसी के साथ में ये क्लाइमैक्स गेंद यहाँ पे देखने को मिल रही है. बहुत बड़ा प्रेशर यहाँ पे देखने का. प्रेशर बोलना लवकर.
प्रकाश शिंदे यांच्याकडनं बेस्ट बॅट्समनसाठी बॅट इनाम. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा जोरदार शॉट. चेंडू हवेमध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. ऑल गुड लुकिंग शॉट इट इज. बहुत ही बढ़िया करारा शॉट. इसी के साथ में इस मैच को अपने कब्जे में कर लिया. क्या बात है. लवली शॉट. जैसे हमने कहा था आखिरी गेंद के ऊपर छक्के मारने का जो रिकॉर्ड हमने बताया था निदास ट्रॉफी के अंदर दिनेश कार्तिक ने जो छक्का मार के बांग्लादेश की टीम को परास्त करके अपने को निदास ट्रॉफी जीत ली थी, उसी तरह का एक आखिरी गेंद के ऊपर एक क्लाइमैक्स शॉट देखने को मिला. इसी के साथ में ये मैच की समाप्ति एक बढ़िया शॉट के साथ में. फोन केला मला आणले का नाही मध्ये कन्फर्म करा ना. एक मिनिट. हॅलो.